तुम्ही देव शोधताय, पण देव तुम्हाला शोधतोय का? धर्म करताना जर फायद्याची अपेक्षा असेल तर तो धर्म नाही, तो व्यवहार आहे. तुकाराम महाराज इथे एका ओळीत संपूर्ण धार्मिक बाजार उघडा करतात. देव नावाने चालवणारी फसवणूक नाही, आज नाही, ती शेकडो वर्षापासून सुरू आहे. हा अभंग ऐकल्यावर तुम्ही मंदिरात वेगळ्या नजरेनं जाल. पुन्हा ऐका, कारण शेवटची ओळ तुमच्या मनावर घाव घालेल. जर तुम्हाला वाटत असेल की धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, ती आत्मजागृती आहे, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे अभंग ऐकायला नाही, जगायला लागतात. वृत्तिभूमी राज्यद्रव्य उपजती, वान जाण त्या निश्चित देव नाही. भांडकरी बाहे पाठीवरी भार, अंतराचे सार लाभ नाही. देव पूजकरी ठेकून या मन, पाषाणा पाषाणा पूजी लोभी. तुका म्हणे फळ चिंतिती आदर, लाभच हे चार शिंदळीचे. वृत्तभूमी राज्यद्रव्य उपजती, जाण त्या निश्चित देव नाही. तुकाराम महाराज इथे थेट पहिला घाव घालतात. ते म्हणतात देव नाही, ते म्हणतात इथे देव नाही. जिथे धर्माचा उपयोग नोकरीसाठी होतो, जिथे देवाचं नाव जमीन मिळवण्यासाठी वापरलं जातं, जिथे राजकारण धर्माच्या खांद्यावर उभं राहतं, जिथे द्रव्य पैसा हेच अंतिम सत्य बनतं, तुकाराम महाराज म्हणतात तिथे देव असूच शकत नाही. देव म्हणजे व्यवहार नाही, देव म्हणजे सत्तेची खुर्ची नाही, देव म्हणजे संपत्तीची शिडी नाही. आज माणूस म्हणतो देवाने दिलं, पण खरं पाहिलं तर तो देव वापरतो. तुकाराम महाराज सांगतात, जर धर्म तुमची वृत्ती वाढवत नसेल तर तो तुम्हाला देवाकडे नेत नाही, तो तुम्हाला बाजारात घेऊन जातो. इथे वृत्ती हे शब्द फार महत्त्वाचा आहे. वृत्ती बदलली की तर देव फक्त भिंतीवर राहतो. भांडकरी बाहे पाठीवरी भार, अंतराचे सार लाभ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही बाहेरून कितीही धार्मिक दिसला, डोक्यावर टिळा लावा, हातात माळ, वटांवर मंत्र, पण जर तुमच्या पाठीवर अहंकाराचं ओझं असेल तर आत काहीच उरत नाही. भांडकरी म्हणजे दिसायला श्रीमंत पण आतून रिकामे. आपण धर्माला शोभेचं दागिने बनवतो, पण आत्मा मात्र उपाशीच राहतो. तुकाराम महाराज सांगतात, देव बाहेर नसतो, तो अंतरात असतो. आणि जर अंतरात करुणा नसेल, तर सत्य नसेल, तर नम्रता नसेल, देवाची पूजा फक्त थकवा आहे. देव पूजकरी ठेकून या मन, पाषाणा पाषाणा पूजी लोभी. इथे तुकाराम महाराज सर्वात कठोर होता. ते म्हणतात, मन बाजूला ठेवून देवपूजा केली तर देव नाही, दगड पूजताय तुम्ही. पाषाण पूजणं चुकीचं नाही, पण मनाशिवाय पूजा ही भक्ती नसते. आज आपण माणूस देवाला भीतीपोटी पूजतो, लोभासाठी पूजतो, फायद्यासाठी पूजन करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला हात नकोय, त्याला मन लागत असते. तुका म्हणे फळ चिंतिती आदर, लाभच हे चार शिंदळीचे. अभंगाचा सगळ्यात धोकादायक शेवट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्ही पूजेचं फळ मोजत असाल तर तुम्हाला मिळणारं फळ चार चिंदळी इतकंच असेल. म्हणजे तुच्छ, नाशवंत, रिकामं. देव व्यवहारात मोजला की तो देव राहत नाही. जर तुम्हाला अभंग तुमच्या मनाला स्पर्श लागला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण आज देवाची गरज मंदिराला नाही तर माणसाला आहे. धन्यवाद.